नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव। एक तुम्हाला सत्य परिस्थिती मी सांगत आहे की जी तुम्हाला माहिती असेलच। आता जवळजवळ प्रत्येक गावागावात किमान 15 ते 20 आणि काही गावामध्ये 30, 40, 50 एवढी मुलं बिना लग्नाची राहिलेली आहेत की ज्यांची वय वाढलेली आहेत। पण ती सर्व मुलं लग्नाचे का राहिली आहेत, तर त्याची काही कारणं आहेत। त्यातील प्रमुख कारण आहे की ती मुलं गावाकडे राहतात। दुसरं म्हणजे त्या मुलांचं शिक्षण थोडं कमी आहे आणि ती मुलं शेती हा व्यवसाय करतात किंवा छोटी मोठी नोकरी करतात। तर असे काही प्रमुख कारण आहेत की या कारणामुळे त्या मुलांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। पण माझी मुलींच्या पालकांना, विशेष करून ज्या मुली गावाकडे राहत आहेत किंवा ज्या मुलींची शिक्षण कमी आहेत किंवा ज्या मुलींचा पुनर्विवाह आहे, पहिल्या लग्नाचा काही कारणाने घटस्फोट झाला असेल किंवा त्या विधवा असतील, अशा मुलींना, विशेष करून मुलींच्या पालकांना किंवा मुलींनाच थेट माझी विनंती आहे की कृपया तुम्ही या मुलांच्याकडेही तुम्ही थोडंसं लक्ष द्या। कारण ही सर्व मुलं जी लग्नाची राहिलेली आहेत त्यातली 90% मुलं ही प्रामाणिक आहेत, सरळ मार्गी आहेत, निर्व्यसनी आहेत। त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष एकदा तरी त्या मुलांशी भेटा। काही ना काहीतरी कारणामुळे त्यांचं शिक्षण राहिलेलं आहे, कुणाच्या घरातल्या जबाबदारीमुळे, कुणाच्या नोकरीमुळे, काहीतरी परिस्थितीमुळे राहिलेलं आहे। शिक्षण त्यांचं 10वी-12वी आहे म्हणून त्या मुलांना काहीच येत नाही, तर असं काही नाहीये। ती मुलं उपजीविकेसाठी काहीतरी व्यवसाय, नोकरी करतात, त्यातून ते चांगलं उत्पन्नही कमवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मुलं स्त्रियांचा आदरही करतात, रिस्पेक्ट करतात। हे सर्वात महत्त्वाचं आहे। शहरात राहिलं म्हणूनच सर्व काही सुख सुविधा आहेत असं काही नाहीये। आता तुम्ही स्वतःही गावाकडे राहताय, त्यामुळे तुम्ही त्याचे अनुभव लहानपणापासून घेतलेले आहेत। त्यामुळे या मुलांचीही बायोडा कृपया बारकाईने लक्ष देऊन बघा, एकदा समोरून भेटा, चर्चा करा आणि योग्य वाटलं पूर्ण माहिती काढा। खात्री झाली की मुलगा चांगला आहे, व्यवस्थित सांभाळू शकतो, होतकरू मुलगा आहे, तर निश्चितपणे तुमचा संसार हा सुखाचा चालेल। आता जरी त्या मुलाकडे पैसे कमी असले तरी तो उद्या भरारी घेईल। कित्येक असे उदाहरण देता येतील, तुमच्या ओळखीची अशी लोक असतील की ज्यांची लग्नाच्या वेळेसची आर्थिक परिस्थिती ही थोडी हलाखीची होती, पण ती सर्व मुलं होतकरू आणि कर्तृत्ववान होती आणि आज ती सर्व मुलं, आज त्यांच्या कष्टामुळे आणि प्रयत्नांमुळे त्यांनी भरपूर मोठं नाव कमवलेलं आहे आणि आर्थिक सुद्धा समृद्ध झालेले आहेत। त्यामुळे कृपया अशा मुलांच्याकडे लक्ष द्या, ही माझी विनंती आहे। आणि विशेषतः मुलींनी यामध्ये लक्ष घाला, कारण पालकांची इच्छा असते की आपली मुलगी ही शेवटी सुखात आणि आनंदात आतापासूनच नांदावी। पण जर का होतकरू मुलगा असेल तर निश्चित आज ना उद्या त्या मुलीला जे पालकांच्या मनातले स्वप्न आहेत ते निश्चित तो पूर्ण करेल असं मला वाटतंय। त्यामुळे कृपया या मुलांच्याकडेही लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे। धन्यवाद। जय शिवराय।